दुसऱ्या दिवशी आर्यन सकाळी तयार होऊन कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर आला. त्याची बाईक आता दुरुस्त झाली होती आणि तो बाईकजवळ येऊन हेल्मेट घालत होता. तोपर्यंत समोरच्या घरातून तन्वी आणि तिची आई बाहेर येत होत्या आणि आर्यनचे लक्ष त्यांच्यावर गेलं. "अगं तन्वी, मग तू मला कालच का सांगितलं नाहीस की तू तुझी स्कूटी रुहीला देऊन आली आहेस ते?" तन्वीची आई सीमा तन्वीला विचारत होती. खरं तर काल तन्वीला तिच्या दादाची बाईक आर्यनला एकट्याला घरी घेऊन देऊ जायचं नव्हतं, म्हणून तिने तिची स्कूटी रुहीला घरी घेऊन जायला सांगितली आणि ती आर्यनसोबत घरी आली होती. "आई, ती येईल आज घेऊन स्कूटी कॉलेजमध्ये," तन्वी सीमाला म्हणाली. "एक तर तुझी स्कूटी समोरच्या पार्किंगमध्ये असते, त्यामुळे आम्हाला कळत नाही की तू स्कूटी घेऊन आली आहेस का नाहीस ते. बघ बरं आता किती प्रॉब्लेम झाला," सीमा म्हणाली. "आई, एवढा काही प्रॉब्लेम झाला नाही. मी बस किंवा रिक्षाने जाईन कॉलेजला," तन्वी म्हणाली. "हो, पण अगोदर सांगितलं असतंस तर तुझ्या बाबांनी तुला सोडलं असतं ना कॉलेजमध्ये. आता ते देखील बाहेर गेले," सीमा म्हणाली. "आई, एवढं काही नाही. मी म्हणाले ना मी जाईन," तन्वी म्हणाली. आर्यनला तन्वी आणि तिच्या आईचं सगळं बोलणं ऐकू आलं होतं आणि ते ऐकून त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने त्याच्या आईला हाक मारली, जी जवळच झाडांना पाणी घालत होती. स्वाती आर्यनची हाक ऐकून तिथे आली. "काय झालं आर्यन? आज परत बाईक खराब झाली नाही ना?" स्वातीने विचारलं. "नाही आई, बाईक ठीक आहे. पण ते बघ, आज तन्वीची स्कूटी नाही आहे तिच्याकडे, त्यामुळे ती बहुतेक बस किंवा रिक्षाने जात आहे कॉलेजला," आर्यन स्वातीला म्हणाला. "हो का? बरं बरं, जाईल ना मग ती," स्वाती म्हणाली आणि आर्यनला जे म्हणायचं होतं ते स्वातीला समजलं नाही, म्हणून तो परत स्वातीकडे पाहू लागला. "अगं आई, म्हणजे मी म्हणत होतो की काल माझी बाईक खराब होती तर काकूंनी माझी एवढी मदत केली, मग आज मी देखील त्यांची मदत करायला हवी ना," आर्यन स्वातीला सांगू लागला. "कसली मदत?" स्वातीने विचारलं. "म्हणजे मी तन्वीला कॉलेजला सोडू शकतो, म्हणजे मी पण तिकडे चाललो आहे ना," आर्यन म्हणाला आणि स्वातीला खूप आश्चर्य वाटलं. "तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तू तन्वीला मदत करण्याच्या गोष्टी बोलतोयस. मी तिचं नाव जरी तुझ्यासमोर घेतलं तर वैतागून बोलतोस आणि आता चक्क स्वतःहून तिला मदत करण्याबद्दल बोलत आहेस," स्वाती म्हणाली. "आई, मी तिला मदत नाही केली तरी ओरडतेस आणि आता करतोय तरी मला ऐकवत आहेस. ठीक आहे, नको असेल मदत तर जातो मी एकटाच," आर्यन बाईकवर बसत म्हणाला. "अरे थांब थांब, घेऊन जा तिला, मी तिला सांगते," स्वाती म्हणाली आणि ती तन्वी आणि तिची आई जिथे उभ्या होत्या तिथे गेली. "तन्वी, अगं तुझी स्कूटी नाही आहे ना आज," स्वाती तन्वीला म्हणाली. "बघा ना, मैत्रिणीला देऊन आली आहे," सीमा म्हणाली. "हो, मी जाते बसने, मला उशीर होतोय," तन्वी म्हणाली आणि ती तिथून निघून जाणार इतक्यात स्वातीने तिचा हात पकडला. "अगं थांब, आर्यन सोडेल तुला, म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी तर जाणार आहात. तो अजून इथेच आहे, तू त्याच्यासोबत जा," स्वाती म्हणाली आणि तन्वीने आर्यनकडे पाहिलं. तो हेल्मेट घालत होता. "हो, हे बरं होईल. तन्वी, तू आर्यनसोबत जा," सीमा देखील म्हणाली. "नाही, मी नाही त्याच्यासोबत जाणार," तन्वी म्हणाली. तोपर्यंत आर्यन बाईक घेऊन त्या तिघींसमोर आला आणि त्याच्या हेल्मेटची काच उघडली. "जाऊया मग," आर्यन तन्वीकडे पाहत म्हणाला. पण त्याच्या डोळ्यांवरून त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत आहे हे तन्वीला नक्कीच समजत होतं. नाहीतर आर्यन स्वतःहून मदत करायला तयार होईल हे शक्यच नाही याची तन्वीला खात्री होती. "नाही, मी जाईन, तू जा," तन्वी आर्यनला म्हणाली. "अगं जा काय? एकाच ठिकाणी जाताय ना, मग एकत्र जा ना, जास्त वेळ घालवू नको," सीमा म्हणाली. तन्वीला आर्यनसोबत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण सीमा आणि स्वाती खूपच जबरदस्ती करू लागल्या आणि तिला शेवटी त्यांचं ऐकावं लागलं. तन्वी आर्यनच्या बाईकवर मध्ये थोडी जागा ठेवून मागे बसली. आर्यन मनातून खूप खुश झाला होता. त्याने हेल्मेटची काच खाली केली आणि सीमा आणि स्वातीला बाय करून बाईक स्टार्ट केली. "काय शिजतंय तुझ्या डोक्यात? सांग मला. आता आई आणि काकी इथे नाही आहेत, त्यामुळे तुला गुड बॉय बनायचं नाटक करायची गरज नाही," बाईक थोडी पुढे गेल्यावर तन्वी आर्यनला विचारू लागली. "सांगायची काय गरज आहे? दाखवतोस ना मी तुला," आर्यन म्हणाला. "काय दाखवणार आहेस?" तन्वी आश्चर्याने म्हणाली. "स्पीड," आर्यन म्हणाला
आणि त्याने बाईकची स्पीड एकदम वाढवली. तन्वी वाढलेल्या स्पीडने एकदम दचकली आणि वेगाने आर्यनच्या पाठीवर एकदम धडकली. ती लगेच मागे सरकली आणि बाईकला मागून जोरात पकडलं. आर्यन, काय करत आहेस हे? स्पीड कमी कर. तन्वी रागाने मागून आर्यनला ओरडत होती. तिचे केस वेगाने इकडे तिकडे उडत होते आणि ती खूप ओरडून पण आर्यनपर्यंत आवाज जात नव्हता. तिला आर्यनला जोरात मारायची इच्छा झाली होती, पण त्या वेगामध्ये बाईकला मागे पकडलेला हात सोडण्याची तिची हिंमत होत नव्हती. ती डोळे बंद करून फक्त मागे बसून होती. तिला वाटत होतं कोणत्याही क्षणी आता तिचा जीव जाईल. रोडवर जास्त ट्रॅफिक नसल्यामुळे आर्यन सुसाट बाईक चालवत होता. तन्वी देखील स्कूटी चालवते, पण आजपर्यंत तिने कधीच एवढी स्पीड पाहिली नव्हती. त्यामुळे तिला खूप भीती वाटत होती. शेवटी ते दोघे कॉलेजमध्ये येऊन पोचले आणि आर्यनने बाईक थांबवली. बाईक थांबताच तन्वीने हळूच डोळे उघडले आणि तिला समजलं की ती अजून तरी जिवंत आहे. तिचं हृदय खूप जोरात धडधडत होतं. ती तिच्या हृदयावर हात ठेवूनच बाईकवरून खाली उतरली. आर्यनने त्याचं हेल्मेट काढलं आणि तिच्याकडे पाहून हसला. काल 20 मिनिटांचा प्रवास तू मला 50 मिनिटे करायला लावलास, म्हणून आज मी तोच प्रवास तुला 9 मिनिटांमध्ये करून दाखवला. आर्यन त्याच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला आणि परत तन्वीकडे पाहून हसू लागला. तन्वीला मात्र खूपच राग येत होता. तिने तिच्या पाठीवरची बॅग काढली आणि त्या बॅगनेच आर्यनला मारू लागली. तुला काही अक्कल आहे का? मला काही झालं असतं तर? तन्वी त्याला बॅगने मारतच म्हणाली. अगं मारतेस काय? आणलं ना तुला जिवंत इथपर्यंत? आर्यन तिच्या मारापासून वाचत म्हणाला. तुझ्यासोबत इथून पुढे कधीच बाईकवर बसणार नाही मी. खूपच बेकार ड्राईव्ह करतोस तू, तन्वी रागाने म्हणाली आणि तिथून निघून गेली. आर्यन तिला रागाने जाताना पाहून हसू लागला. तन्वी रागातच क्लासरूममध्ये आली. रुही तिचा मोबाईल पाहण्यात व्यस्त होती आणि तन्वीने रागात रुहीच्या शेजारी तिची बॅग ठेवली. त्याने रुही एकदम दचकली आणि तिने तन्वीकडे पाहिलं. तन्वी तिच्या हाताची घडी घालून रुहीच्या शेजारी बसली. काय झालं तन्वी? तू इतक्या रागात का आहेस? आणि तुझ्या केसांना काय झालं? रुही तन्वीचे विस्कटलेले केस पाहून म्हणाली. मला तर वाटतं की मी तो आर्यनचा मर्डर करण्याचा प्लॅन परत सुरू करावा, तन्वी म्हणाली आणि रुही हसू लागली. आता काय केलं त्याने? रुहीने विचारलं आणि तन्वीने रुहीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. मी तुला कालच म्हणाले होते की त्याच्यासोबत जाऊ नको, पण तू जबरदस्ती मला तुझ्या स्कूटीची चावी देऊन निघून गेलीस. तुमच्या दोघांचं हेच सुरू राहणार आहे का नेहमी? रुही तन्वीला समजावून सांगू लागली आणि सोबतच तन्वीचे केस देखील नीट करू लागली. माहीत नाही, पण तो समोर आला ना की माझं ब्लड प्रेशर वाढतंय असं मला वाटतं, तन्वी म्हणाली. सोड आता, त्यावर नको विचार करू आणि हे घे तुझ्या स्कूटीची चावी, असं म्हणत रुहीने तन्वीला चावी दिली. क्लासरूममध्येच श्रेया आणि तिची मैत्रीण वाणी पुढे त्यांच्या बाकावर बसल्या होत्या. श्रेया नेहमीप्रमाणे अभ्यासात गुंग होती, तर वाणी तिचा मोबाईल पाहण्यात व्यस्त होती. तितक्यात श्रेयाची दुसरी मैत्रीण प्रेरणा देखील तिथे आली. तुम्हाला एक गॉसिप सांगायचं आहे, असं म्हणत प्रेरणा त्या दोघींकडे पाहू लागली. काय झालं? वाणीने विचारलं. तुम्हाला माहीत आहे, आर्यन आणि तन्वी दोघे काल बाईकवरून एकत्र गेले होते आणि आता मी कॉलेजला येत होते तेव्हा देखील ते दोघे एकत्रच एकाच बाईकवरून कॉलेजला आले, प्रेरणा म्हणाली आणि ते ऐकून श्रेया परत तिच्या अभ्यासाला लागली. काय सांगतेस? पण तन्वी तर कॉलेजमध्ये नवीन आहे आणि इतक्यात ते दोघे एकत्र, वाणी म्हणाली. बघ ना, म्हणजे आर्यन इतक्या लवकर श्रेयाला सोडून तन्वीवर कसा शिफ्ट झाला, प्रेरणा म्हणाली आणि श्रेयाने तिच्याकडे पाहिलं. काय संबंध आहे या सगळ्याचा? श्रेया म्हणाली. श्रेया, तुला तर माहीतच आहे की आर्यनला तू फर्स्ट इयरपासून आवडतेस, मग तुला विचित्र वाटत नाही की आर्यन इतक्यात दुसऱ्या मुलीकडे वळला, प्रेरणा म्हणाली. असं काही नाही आहे, मला आर्यन तसा वाटत नाही आणि मी जेव्हा जेव्हा आर्यन आणि तन्वीला एकत्र पाहिलं आहे तेव्हा तेव्हा ते मला भांडतानाच दिसले आहेत, वाणी म्हणाली आणि इतक्यात आर्यन आणि त्याचे मित्र क्लासरूममध्ये आले. आर्यन त्याच्या जागेवर बसून तन्वीकडे कुत्सितपणे हसत पाहत होता आणि तन्वी त्याच्याकडे रागाने पाहत होती. ते बघा त्या दोघांकडे, त्यांच्याकडे पाहून अजिबात वाटत नाही की ते दोघे एकमेकांना आवडत असतील, वाणी म्हणाली आणि त्या तिघी देखील आर्यन आणि तन्वीकडे पाहू लागल्या. बरोबर आहे तुझं,
पण मग ते एकत्र बाईकवरून का जात असतील? प्रेरणा म्हणाली. माहीत नाही, पण काहीतरी असेल जे आपल्याला माहीत नसेल, वाणी म्हणाली आणि त्या तिघी आपापल्या कामात व्यस्त झाल्या. पण श्रेयाला काय वाटलं काय माहीत, आणि तिने मागे वळून आर्यनकडे पाहिलं. आर्यन अजून तन्वीकडे पाहत होता, पण नेहमीप्रमाणे त्याने परत त्याची नजर श्रेयाकडे वळवली आणि श्रेयाला त्याच्याकडे पाहताना पाहून तो थक्कच झाला. आज पहिल्यांदा श्रेयाने स्वतःहून आर्यनकडे पाहिलं होतं. त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. श्रेयाने आर्यनचा चमकलेला चेहरा पाहून लगेच मान वळवली आणि तिच्या अभ्यासात गुंग झाली. पण आर्यन मात्र अजून तसाच हसत होता. तुम्ही पाहिलं? श्रेया माझ्याकडे बघत होती, आर्यन त्याच्या मित्रांना उत्साहाने सांगू लागला. ती दुसरीकडे पाहत असेल, तू उगाच खुश होऊ नको, सुमित म्हणाला. अरे खरंच, आर्यन म्हणाला. मग चुकून लक्ष गेलं असेल तुझ्याकडे इकडे तिकडे पाहताना, पियुष म्हणाला. आर्यन म्हणत होता त्यावर कोण विश्वास ठेवणारच नव्हतं, पण आर्यनला माहीत होतं आणि तो खूप खुश होता. आर्यन विचार करत होता की आजचा दिवस खूपच छान आहे. तन्वीचा त्याने बदला घेतला होता आणि श्रेयाने त्याच्याकडे स्वतःहून पाहिलं होतं. यापेक्षा छान दिवस असूच शकत नाही, असं त्याला वाटत होतं. आर्यन परत श्रेयाकडे पाहू लागला. तितक्यात इंग्लिशचे नाईक सर क्लासरूममध्ये आले आणि लेक्चर सुरू झालं. सगळी लेक्चर संपल्यानंतर सगळेजण क्लासरूममधून बाहेर पडणार इतक्यात अमर समोर आला आणि त्याने सगळ्यांना थांबवलं. अमर क्लासमधला सगळ्यात श्रीमंत स्टुडंट होता. अरे थांबा, मला काहीतरी सांगायचं आहे, अमर म्हणाला तसे सगळे खाली बसले. या रविवारी माझा बर्थडे आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना माझ्या बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट करतोय, अमर म्हणाला. तसे सगळे क्लासमध्ये आनंदाने ओरडू लागले. तर मागच्या वर्षी देखील मी आपल्या पूर्ण क्लासला पार्टीमध्ये बोलवलं होतं आणि यावर्षी देखील तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. पार्टी मागच्या वर्षीप्रमाणे माझ्या घरी असणार आहे. तुम्हा सगळ्यांना माझं घर माहीतच आहे, पण तरीही माझा पत्ता मी आपल्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवेन. तर सगळ्यांनी रविवारी ठीक 6 वाजता नक्की या, आपण खूप धमाल करू, अमर म्हणाला आणि सगळे परत आनंदाने ओरडू लागले. वाव, बर्थडे पार्टी! रुही ते ऐकून खूपच उत्साही झाली होती. तू गेली होतीस मागच्या वर्षी त्याच्या पार्टीमध्ये? तन्वीने रुहीला विचारलं. नाही ना, म्हणजे माझे कोणच फ्रेंड्स नव्हते तेव्हा. माझी खूप इच्छा होती, पण मी नव्हते गेले. पण तन्वी, मागच्या वर्षी पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सगळे पार्टीचं खूप कौतुक करत होते. अमरचे घर खूप मोठं आहे आणि त्याने खूप छान पार्टी दिली होती. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला होता. रुही ते सगळं सांगताना तन्वीला समजत होतं की रुहीला पार्टीमध्ये जाण्याची खूप इच्छा आहे. तुला जायचं आहे मग रविवारच्या पार्टीमध्ये? तन्वीनं रुहीला विचारलं आणि रुहीचा चेहरा खुलला. हो, पण तू येणार असशील तरच, रुही म्हणाली. ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर जाऊया आपण, तन्वी म्हणाली आणि रुही खूपच खुश झाली. खरंच, थँक्यू तन्वी, असं म्हणत रुहीने तन्वीला मिठीच मारली. हो, पण काही ड्रेसची थीम वगैरे नसते ना? मला तेवढ्यासाठी नवीन कपडे नाहीत खरेदी करायचे, तन्वी म्हणाली. नाही नाही, तसं काही नाही. मी मागच्या वर्षीच्या पार्टीचे फोटो पाहिले होते. आपल्याला जे कम्फर्टेबल वाटेल तसे कपडे आपण घालून जाऊ शकतो, रुही म्हणाली. ओके, ठीक आहे, मग आपण नक्की जाऊ, तन्वी म्हणाली आणि रुहीच्या आनंदाला सीमाच नव्हती.